श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या झक्कास मिसळचा आस्वाद घेताना आपण बघतो आहोत विविध पक्षातील नेते मंडळी तसेच विविध क्षेत्रातील जाणकार मान्यवर आणि प्रसिद्ध व्यक्ती एकत्र येऊन मिसळ पार्टीचा आस्वाद घेताना। होय, नाशिकमध्ये नूतन वर्षाचं औचित्य साधत माजी आमदार वसंत गीते यांच्या वतीनं मिसळ पार्टी आयोजित करण्यात आली होती। त्या मिसळ पार्टीची ही दृश्य। या पार्टीच्या निमित्तानं मित्रपरिवार, हितचिंतक तसेच सहकार क्षेत्रातील हितचिंतक यांना एकाच ठिकाणी बोलून शुभेच्छांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं माजी आमदार वसंत गीते यांनी या मिसळ पार्टीचं आयोजन केलं। खरं तर गेल्या काही वर्षांपासून वसंत गीते यांच्या वतीनं मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे। मात्र ही मिसळ पार्टी नामको बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काहीशी उशिरा झाल्याची चर्चा आज ऐकायला मिळाली। या मिसळ पार्टीचं निमंत्रण सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील लोकांना यासोबतच विविध क्षेत्रातील लोकांना देण्यात आलं होतं। तर या मिसळ पार्टीला शिवसेना उभाटा गटाचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस आय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोनही गटातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मात्र सद्यस्थितीत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे असून आगामी निवडणुकीत उभाटाकडून वसंत गीते हेच उमेदवार असल्याने भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी या मिसळ पार्टीला येणं टाळलं। सर्वच मित्र परिवार तो सगळे सर्व पक्षाची मंडळी आहे। तरी 40 वर्षाचा आपला समूह, त्यामुळे लोक येत असतात। आपण निमंत्रण दिल्यानंतर लोक याचा अर्थ आपल्याबरोबर लोक आहे। मर्चंट बँकेचं इलेक्शन त्याच्या अगोदर घेतले असते तर इलेक्शनचं सांगितलं असतं। पत्रकार तुमची मंडळी माहिती मर्चंट बँकेचं इलेक्शन म्हणून पार्टी, पण आता इलेक्शन झाल्यानंतर आपण जिकडे असतो तिकडे चर्चा असते। आपलं काही मी झाडाखाली बसणारा माणूस आहे, त्यामुळे माझा जनसंपर्क असतो। मुंबई नाक्यामध्ये झालं इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, मला इलेक्शन लढणं काय फायदा नाही आणि तुम्ही बरोबर असल्यावर काय इलेक्शन। विविध क्षेत्रातील हितचिंतक यांच्या विचारांची देवाणघेवाण, शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यासाठी या पार्टीचं आयोजन केलं असल्याचं या प्रसंगी सांगण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळदांडे।